पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरून थेट फडणवीसांचा फोन। मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन। पुण्याचं उपमहापौर पद आरपीआयला द्या, फडणवीसांच्या सूचना। पुणे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी आता लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरला तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावलं। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी लक्ष्मी सोनाली आंदेकरला राष्ट्रवादीकडून पत्र पाठवलं जाणार। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत। बावनकुळेंनी सभा घेतल्यानं तानाजी सावंतांची प्रतिष्ठा पणाला। भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे एकमेकांवरती आरोप। जळगावच्या महापौर पदासाठी आता भाजपच्या दीपमाला काळे यांचं नाव निश्चित। शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार। महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला। कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौरांचे दालन अपूर्ण। काम सुरू असलेल्या कार्यालयातच बसण्याची वेळ। कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौर कार्यालयाचं काम अजूनही सुरू। वेळेत काम पूर्ण न झाल्यानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। ठाण्यात महापौरपदी शिवसेनेचे शर्मिला पिंपोळकर आणि उपमहापौरपदी भाजप पक्षाचे कृष्णा पाटील यांची बिनविरोध उपमहापौरपदी वर्णी। ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेलेंच्या उपस्थितीत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पदभार स्वीकारला। कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड जाहीर। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड। उमेश बोरगावकर, तुमचे सर्व नगरसेवक मोजून घ्या, जागेवर आहेत का? केडीएमसीच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटेंचा उमेश बोरगावकर यांना टोमणा। तर तुमची क्रिकेटची टीम आता कबड्डीची टीम झाली आहे। शिवसेनेचे नगरसेवक निलेश शिंदेंची बोरगावकर यांच्यावर टीका। उल्हासनगरच्या महापौरपदी अश्विनी निकम यांची बिनविरोध निवड। शिंदेंच्या शिवसेनेच्या अश्विनी निकम उल्हासनगरच्या महापौरपदी। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 इच्छुकांचे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। अजय बोरस्तेंसह नाशिक पालिकेमध्ये एकत्र येऊन अर्ज दाखल केला। कोल्हापूरमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद। पालिका निवडणुकीतील प्रतिसादाचा परिणाम जिल्हा परिषदेमध्ये दिसेल। सतेज पाटील यांचं वक्तव्य। लोकशाहीचा भाग म्हणून महापौर पदाची निवडणूक लढवावी लागणार। सतेज पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर। तिकडे धुळे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 3 अर्ज दाखल। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एमआयएम मध्ये लढत। 6 फेब्रुवारीला महापौर कोण हे ठरणार। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीला धक्का। माणगाव पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या माजी सभापती शकुंतला टेंभेंसह विभागाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। परभणीमध्ये वंचितच्या वतीने 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। या सर्व 24 उमेदवारांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकरांच्या सभा। आज परभणीच्या पेडगाव या ठिकाणी झरी सर्कलमध्ये सुजात आंबेडकरांच्या 2 सभा झाल्या संपन्न। मालेगावमध्ये भाजपसोबत गट नोंदणी करणं काँग्रेसला महागात पडलं। मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। पक्षशिस्तीचा भंग केल्यानं एजाज बेग यांचं निलंबन। 4 महिन्याच्या बाळाला घेऊन राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती यांचा झडपी प्रचार। माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात प्रचार। भाजपच्या प्रचार सभेतील स्टेजवर 4 महिन्यांचं बाळ। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गिरीश महाजन आणि साधू महंतांच्या हस्ते सुरुवात। महाजनांनी बैठकीनंतर साधू महंतांसोबत जेवण केलं। प्रत्येक आखाड्याला मागणीनुसार निधी देण्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासनही दिलं। अजित पवारांचा दशक्रियाविधी 6 फेब्रुवारीला होणार नाही। अस्थि विसर्जनावेळीच दशक्रियाविधी झाल्याची माहिती। अजित पवारांच्या निधनाला 6 फेब्रुवारीला 10 दिवस पूर्ण होत आहेत। जळगावमधील शेठ लालाजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थिनीनं काढलं अजित पवारांचं स्केच काढत अजितदादांना दिली श्रद्धांजली। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी विरोधात आरोपपत्र दाखल। 1886 पानांचं आरोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर। पार्थ पवारांचं, दिग्विजय पाटलांचं नाव आरोपपत्रात नाही। रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती मिळणार। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अत्याधुनिक हवामान केंद्र उभारलं जाईल। सर्व केंद्र स्वयंचलित असून 24 तास हवामानाचं निरीक्षण केलं जाणार। लातूरच्या अडत बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल 5,800 रुपयांपर्यंतचा भाव। सरकारच्या हमीभाव केंद्रापेक्षा जास्त भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। यामुळे आता हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी थांबली। अमरावतीमध्ये 97,000 शेतकरी फार्मर आयडी पासून दूर। 81% शेतकऱ्यांच्या नोंदणी पूर्ण। 5 लाख शेतकऱ्यांपैकी 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवला।
भंडाऱ्यात धान उद्दिष्टचं खरेदीचं उद्दिष्ट वाढलं नसल्यानं शेतकऱ्यांचं धान पडून संतप्त शेतकऱ्यांचा लाखांदूर तहसील कार्यालयासमोर आता फटाके फोडत आंदोलन. फटाके फोडून सरकारला आता तरी जाग येईल अशी आशा असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. मालेगावसह नाशिकमध्ये टरबूज पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. कांदा मका पिकाला दर नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून टरबूज लागवड कमी दिवसांमध्ये येणारं पीक असल्यानं शेतकऱ्यांनी टरबूजाला पसंती दिल्याची माहिती. अक्कलकुवातील बैल बाजारामध्ये पहिल्याच दिवशी 1 कोटींची विक्रमी उलाढाल. 10,000 पेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल. पहिल्या 3 दिवसांमध्ये बैलांची विक्री. खिल्लारी नागोरीत स्थानिक प्रजातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची, चांदीच्या दरात 10,000ची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,67,800 रुपयांवर पोहोचले. पुण्यात एकाच दिवसात 3ही ऋतूंचा अनुभव. काही दिवसांपासून शहरात किमान आणि कमाल तापमान किंचित घटलं, तर पुढील 2 दिवस आता हवामान स्थिर राहण्याचा हवामान विभागाचा अंदाजही. जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 2 तलाठ्यांसह 2 एजंट जेरबंद. जालना आर्थिक गुन्हे शाखेची ही कारवाई. आतापर्यंत अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी 31 आरोपींना अटक. धैर्यशील मोहिते पाटलांचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा. 2009 आधी बाहेरचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे निधी मिळायचा. निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर. धैर्यशील मोहिते पाटलांचं हे वक्तव्य. नांदेड या ठिकाणच्या हदगावमध्ये ऊसतोड कामगार आणि गावकऱ्यांमध्ये राडा. ऊसतोड कामगारांच्या बैलगाडीनं 4 चाकीला साईड न दिल्यानं वाद झाला. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहनाला वाट करून न दिल्यानं राडा झाला. बीडच्या बाळापूरमध्ये फिरंगी आई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती दंगल संपन्न. विजय पैलवानाला बक्षीस म्हणून मिळाली बुलेट. मंत्री प्रताप सरनाईकांकडून व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाई आणि चांगदेव महाराजांचा यात्रोत्सव. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बैठकही संपन्न. बैठकीला आमदार चंद्रकांत पाटलांची उपस्थिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त प्रशासकीय बैठक संपन्न. बैठकीला आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. शिर्डीतल्या साईबाबांच्या मूर्तीची झीज झाल्याच्या चर्चांवरती तज्ज्ञांचा अहवाल. साईबाबांच्या या मूर्तीला सध्या कोणताही धोका नाही हे अहवालातून समोर. मूर्ती सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचं अहवालातून स्पष्ट. पंढरपुरात दर्शन मंडप स्कायवॉक अडचणीत येण्याची शक्यता. दर्शन मंडप उभारला जाणार ती जागा पूर्ण नियंत्रण रेषेत, त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉकला नगरपालिका प्रशासन परवानगी देणार का याकडे लक्ष. शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप प्रकरणात सायबर पोलिसांकडून न्यायालयात 5,500 पानी दोषारोपपत्र दाखल. एकूण 77 लाखांचा अपहार झाल्याचं समोर, तर 9 आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं अशी माहिती. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर हवा. मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. आंदोलकांचा महापालिकेवर धडकण्याचाही इशारा. नागपूर पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक. गोंदियामध्ये सीतेपार आमगाव मार्गाच्या दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावरती उतरले. सीतेपार आमगाव मार्गावरती नागरिकांचा चक्काजाम. वारंवार निवेदन देऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुक्ताईनगरच्या मोझिरा ते धामणगाव जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था. पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मनस्ताप. सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाची उंची वाढवून आणि दुरुस्ती करण्याची मागणीही केली. जळगावमध्ये शासकीय जागेवरती बेकायदेशीररित्या बांधलेला संतोषी माता हॉल सील. इंडोर गेम्सऐवजी मंगल कार्यालय सुरू केल्यानं प्रशासनाची ही कारवाई. हिंगोलीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त हिंगोली अभियान राबवण्यात येणार. 10वीच्या 54 केंद्रांपैकी 4 तर 12वीच्या 39 केंद्रांपैकी 7 परीक्षा केंद्र संवेदनशील. जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांची ही माहिती. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून लोणार सरोवराची पाहणी. पाणी लिफ्टिंग करून जलपातळी नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना. लोणार सरोवरातील वाढती जलपातळी चिंतेचा विषय. नंदुरबार नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता धारकांना 2% शास्ती, तर शास्ती माफीचा प्रस्ताव देत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची ही माहिती. पुण्यातल्या विमान नगर परिसरामध्ये जोरदार राडा. टोळक्याकडून एका व्यक्तीला मारहाण. मारहाणीचं कारण अस्पष्ट, मात्र मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. अहेरीतल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगडालवार यांची अधिकृत इमारत जमीनदोस्त. तर न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेली मुदत संपताच मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची ही कारवाई.
पुण्यातील कात्रज नवीन बोगदा नवले पूल लेन बंद. पुढील 3 दिवस दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास तिन्ही मार्गिका लेन बंद. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाची ही माहिती. भिवंडी शहरातील टेमघर गोविंदनगर भागात तानसाची पाईपलाईन फुटली. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. भिवंडी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद. पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केलेल्यांचं पुणे पोलीस आयुक्तांकडून समुपदेशन. आयुष्यात कधीही दारू प्यायलेलो नाही. कीर्तनकाराचा समुपदेशन सत्रात पोलिसांवर हा आरोप. आयुक्तांकडून चौकशीचेही आदेश. मुंबईकरांनो शिस्त पाळा, अन्यथा खिसा रिकामा होईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास 500 रुपये दंड लागणार. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपयांचा दंड. कचऱ्याचं वर्गीकरण करून पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन. पुणेकरांवर 10% करवाढ करण्यास विरोध. सजग नागरिक मंचाकडून महापालिका आयुक्तांना निवेदन. नियमित करदात्यांवरती 10% करवाढीच्या चर्चांवरून अभय योजनेवर टीका. ग्रोथ हब म्हणून पुणे महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी सल्लागार म्हणून मेकन्झी कंपनीची नियुक्ती. कंपनीकडून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका सुरू. पुढील 2 महिन्यांमध्ये आराखडा तयार होणार. सीटीईटीसाठी बसणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 3,500 शिक्षकांना अखेर निवडणुकीच्या कामकाजातून वगळलं. त्यांच्या जागेवरती नगर परिषदेच्या निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती. राज्यातील विद्यार्थी पालकांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील शुल्काबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी ओळखपत्र सादर करावं लागेल. निनावी कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारी रोखण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणानं याबाबत निर्णय घेतला. भंडाऱ्याच्या महसूल विभागात 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. 22 पैकी 7 कर्मचाऱ्यांची टक्केवारी 40% कमी. नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू दाखले तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पोलीस आणि एलसीबीची कारवाई. 5 जणांना अटक. सायबर कॅफेमधून हे प्रमाणपत्र बनवल्याचं समोर. बीडमध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात अटक. पतसंस्थेच्या तक्रारीमध्ये सहकार्य करण्यासाठी लाच घेताना संतोष भंडारीला अटक केली. नागपूरमधल्या तेलकामठी गावामध्ये मुलीवरती लैंगिक अत्याचार. 3 अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याचं समोर. अत्याचाराचं मोबाईलवरती चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सावनेर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नांदेडमध्ये निवडणुकीत 3ऱ्या अपत्याची अडचण होईल म्हणून पोटच्या मुलीला संपवलं. पित्यानं जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा जीव घेतला. आरोपी पांडुरंग कोंडामंगलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरमधील नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टरची आत्महत्या. शहरातील गणेशपेठ बसस्थानकाजवळच्या हॉटेलमध्ये आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. गणेशपेठ पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू.